हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमं पांडुरंगा करो प्रथमं दुसरे शरणा संतांची ज्ञानच्या कृपादानी कथेचा विस्तार ज्ञानच्या कृपादानी कथेचा विस्तार माझी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी मकरावा अवहेरू तुमच्या चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानराज माऊली अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य मूर्ती ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करून
उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। या उपांत्य कीर्तन सेवेसाठी, जागराच्या कीर्तनासाठी, कलशपूर्व कीर्तन सेवेसाठी किंवा मागणीच्या कीर्तनासाठी भगवंताचे अत्यंत लढिवाळ भक्त असणारे पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारे भक्त श्रेष्ठ श्री नामदेवराय यांचा चार चरणाचा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे। आजच्या अभंगातून भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज आपल्या आराध्य आणि परम प्रेमास्पद असलेल्या भगवान पंढरीनाथाच्या समोर आपल्या अंतःकरणातील मागण्यांचं प्रपोजल करत आहेत। विठ्ठला कार्यक्रमाच्या निमित्ताचा परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे। पुण्य पावन असलेल्या या दिवा कोळीवाडा नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या सेवेमध्ये आपण गेली 34 वर्षापासून या ठिकाणी प्रवृत्त आहोत। भगवान पंढरीनाथाची आणि संत महापुरुषांची आपण 34 वर्षापासून सेवा करत आहोत। समस्त कोळी समाज विठ्ठल भक्त मंडळ यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी हा उपक्रम हाती घेतला जातो आणि भगवंताची आणि संतांची सेवा करून आपलं मानव जीवन धन्य करून घेण्याचा प्रयत्न प्रतिवर्षीच या ठिकाणी घडून येतो आहे। मुंबई सारख्या या अत्यंत गतिमान असणाऱ्या शहरामध्ये कार्यक्रम इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये होणं, तसं काही मुंबईला कार्यक्रम नवीन नाहीत। सगळ्या महाराष्ट्राने आदर्श घ्यावे असे मुंबईच्या परिसरामध्ये कार्यक्रम होतात, पण एवढे सुंदर अशी टाळकरी गाणारी वाजवणारी मंडळी अलीकडे आमच्या मराठवाड्यात सुद्धा महाराज अशी इतके टाळकरी बघायला मिळत नाही। पण मुंबई सारख्या व्यस्ततेच्या शहरामध्ये सुद्धा पंढरीनाथाच्या चरणावरती आपलं जीवन अर्पण करणारे आणि संप्रदायाची काया वाचा मनाने सेवा करणारी मंडळी आज या ठिकाणी सद्भाग्याने पाहायला मिळत आहेत। आपला अखंड हरिनाम सप्ताह 34व्या वर्षात पदार्पण करतो आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची उपांत्य कीर्तन सेवा म्हणजे काल्याच्या पूर्वसंध्येला जी होणारी सेवा आहे ते सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। तसा मी इथं सर्वांना अपरिचित आहे, पण इथं येण्याचं कारण ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं ते माझे परमार्थिक सन्मित्र हरिभक्ती परायण श्री जयेश महाराज भाग्यवंत, आपल्या परिचयाचे आपल्या परिसरातले सगळ्या महाराष्ट्राला जे प्रसिद्ध आहेत, परिचित आहेत, आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आणि आपल्या या श्री विठ्ठल परिवार भक्त मंडळीचे या मंदिराचे जे उपाध्यक्ष आहेत परम आदरणीय श्री राजेजी भाऊ मढवी यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला। प्राप्त असलेला समय आपल्याला नामदेवरायांच्या अभंग चिंतनात घालवायचा आहे। विठ्ठला भगवान पंढरीनाथाची अत्यंत सुंदर वास्तू आपण या ठिकाणी उभी करत आहोत। भगवान श्री विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि किती सुंदर असा हा परिसर आहे। मला असं वाटतं पुढच्या वर्षीचा इथं होणारा सप्ताह आपल्याला कदाचित पांडुरंगाच्या पंढरपूरच्या मंदिरात झाल्यासारखा वाटेल। विठ्ठला अत्यंत प्रशस्त अशा वातावरणामध्ये आखीव रेखीव देखणं आणि सुंदर काम या ठिकाणी चालू आहे। दाते मंडळींचा भरभरून या मंदिराच्या बांधकामासाठी सहभाग आहे, सहकार्य आहे। हे काम कोणी एकट्या माणसाचं नाही, पहा, एकल्याचा नव्हे खेळ, हे एकट्या माणसानं करण्याचं काम नाही। एवढी सुंदर अशी मंदिराची उभारणी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी त्याच्यासाठी सहकार्य असणं क्रमप्राप्त आहे। जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा त्यांच्या आयुष्य कालामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधल्याचा इतिहास आहे, पहा। देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे। महाराज सांगतात पंढरीनाथाचं जे भंग पावलेलं मंदिर गावामध्ये होतं ते मंदिर बांधावं अशी अंतःकरणात इच्छा निर्माण झाली। आता तुकोबारांना जर मंदिर बांधावं वाटत असेल तर तुकोबारांची पूजा करणाऱ्यांनी मंदिर बांधू नये का? त्यांनीही मंदिर अवश्य बांधलं पाहिजे। बरीचशी काही फॉरवर्ड विचाराची माणसं अशी आहेत, मंदिर कशा करता पाहिजे म्हणतात। एखादी शाळा बांधा, महाविद्यालय निर्माण करा, हॉस्पिटल काढा, असं काही लोकांचं म्हणणं आहे। पण मंदिराच्या जागेमध्येच हे सगळं करावं असं त्यांना सुचतं, पहा। प्रति पक्षाला किंवा दुसऱ्या पार्टीला दिलेली जी जागा आहे तिथं मशीद बांधू नका असं कोणीही म्हणत नाही। विठ्ठला विठ्ठला
महाराजांचा विंचू फक्त आपल्याच लोकांना चावलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवान पंढरीनाथाच्या प्रांगणामध्ये आपण सुंदर अशा प्रकारच्या वातावरणात आपली सेवा रुजू करतो आहोत. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी संपन्न झालं. मी मगाशी आल्यानंतर दीपोत्सवाचा छान कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता. पहा, भगवान श्री ज्ञानराज माऊलींची अक्षर वाङ्मय प्रतिकृती म्हणजे श्री ज्ञानेश्वरी आहे. ज्याला असं वाटतं आपल्याला साक्षात ज्ञानोबरांचं दर्शन घडलं पाहिजे, अशा माणसाने ज्ञानेश्वरीच्या किमान एका तरी ओवीचा आश्रय केला पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी. भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, ज्याला असं वाटतं आपलं जीवन कृतार्थ व्हावं, धन्य व्हावं, अशा माणसाने ज्ञानेश्वरीचा आश्रय केला पाहिजे. म्हणून इथं बसून ज्ञानेश्वरी वाचणारा प्रत्येक पारायण करता हा माऊलीच्या दर्शनासाठी पात्र ठरलेला आहे. ज्ञानोबरांचं दर्शन घेणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण ते ज्ञानोबराय आपल्याला अक्षराच्या रूपाने इथं वाचायला मिळाले, म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत. विठ्ठला. तरुण मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला दिसतो आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला वृद्ध मंडळी जास्त दिसतात. पहा, ज्येष्ठ माणसांचा कार्यक्रमामध्ये सहकार्याचा वाटा जास्त असतो, पण इथं आल्यानंतर असं चित्र पाहायला मिळतंय की ज्येष्ठांच्या सोबत कनिष्ठ मंडळी म्हणजे तरुण मंडळींचाही तितकाच उत्स्फूर्त आणि अंतःकरणापासून सहभाग आहे. आजच्या काळात थोडी तरुण मंडळी भरकटलेली पाहायला सापडतात, नाही का? वारकरी संप्रदायाचा हा धर्म मंडप थोडा ओसरताना दिसतो, पण नको त्या कार्यक्रमाला सध्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे. सगळं मार्केट त्यांनी जाम करून टाकले. सध्या जाणत्यांना कळेल, स्पष्ट बोलण्याची गरज नाही. इतर कार्यक्रमाला सध्या गर्दी ओसंडून वाहते आहे. 50-50, 60-60 हजार लोक तो कार्यक्रम पाहण्यासाठी जातात आणि त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राची पोलीस आहे. काय महाराष्ट्राची सुदैवी वाटचाल आहे, नाही का? इतर कार्यक्रमाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे, पण हा धर्म मंडप थोडासा ओसरताना दिसतो. पण तरी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या कीर्तन साधनेवरती प्रीती करणारे भाविक अजूनही या मंडपात येऊन बसतात. इथे येऊन बसणं गरजेचं आहे. हा मांडव आपल्या जीवनातल्या दुःखाचं तांडव दूर करणार आहे. विठ्ठला. मला एवढी अपेक्षा नव्हती. पहा, इतकी संख्या आजच्या कीर्तनाला असेल अशी माझी कल्पनाच नव्हती. पहा, इथं आल्यानंतर तुम्ही माझा अपेक्षा भंग केलेला आहे, पण काही काही अपेक्षा भंगाचं दुःख सुद्धा चांगलं असतं. विठ्ठला. हरी आणि मुकुंदा आणि बुवा सहित पाचुंदा 10-5 लोक कीर्तनाला असतात. एवढा मोठा मांडव आणि ऐकायला 5 पांडव. विठ्ठला विठ्ठला. इतकी सुंदर आपण साधना करतो आहोत. वैकुंठवासी सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज असतील, वामन बाबा महाराज आदी करून महापुरुषांनी दाखवलेल्या वाटेवरून आपलं जीवन भगवंताच्या दिशेनं मार्गक्रमणा करणारं जीवन आहे. सुंदर वातावरणात प्राप्त असलेला समय नामदेव महाराजांच्या अभंग चिंतनात आपल्याला घालवायचा आहे. आजच्या अभंगात भक्तश्रेष्ठ श्री नामदेव महाराज भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातील मागण्यांचं निवेदन करत आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये असा एक अलिखित नियम आहे, काल्याच्या पूर्वसंध्येला कीर्तनकारांनी मागणीचा अभंग घ्यावा असा एक दंडक आहे. हा एक शिष्टाचार आहे. आजचा कीर्तनकार तसा बांधलेला आहे. बांधलेला म्हणजे उपरण्याने नव्हे, उपरण्याने तर बांधलेला आहेच आहे, पण उपांत्य दिवशीचा कीर्तनकार हा नियमात बांधलेला आहे. मधल्या 2-4 दिवसामध्ये कीर्तनकाराला बसलेला अभंग घ्यावा लागतो, आजच्या दिवशी मागणीचा घ्यावा लागतो. विठ्ठला मागणीला वारकरी संप्रदायामध्ये खरं पाहता तितकंच महत्व संतांनी दिलेलं नाही. पहा, कारण मागणं हा संतांनी कलंक मानलेला आहे, मागणीचा निषेध केलेला आहे. संतांचं असं म्हणणं आहे, देवाची सेवा केल्यानंतर देवाच्या जवळ संसारातलं भक्तानं काहीही मागत जाऊ नये असं संतांचं दंडक आहे. समस्त मानव जातीचं आपण जर वर्गीकरण करायचं ठरवलं, त्याला काय म्हणतात, क्लासिफिकेशन, कॅटेगरायझेशन करायचं जर ठरवलं, तर सगळी ही मानव जात आपल्याला 3 विभागामध्ये विभागून येणं शक्य आहे. 3 प्रकारची माणसं या जगात वास्तव्य करतात. प्रकाराचे 3. तुका म्हणे वा तुका म्हणे केले जन. महाराज सांगतात जगात 3 प्रकारची माणसं आहेत. त्याच्यातला पहिला वर्ग असा आहे, ज्यांच्या दृष्टीनं देव नावाची वस्तू अस्तित्वात, देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांचा पहिला वर्ग आहे आणि हा बहुसंख्य लोकांचा वर्ग आहे. बरीचशी लोक अशी आहेत
ज्यांना परमात्म्याचं अस्तित्व मान्य नाही. देव वगैरे काही मानायची गरज नसते. कपोल कल्पना आहे, पोट भरण्यासाठी सुरू केलेले उद्योग आहेत, रिकाम टेकड्या लोकांची कामं आहेत. विठ्ठला असं मानणारा पहिल्या लोकांचा वर्ग आहे पहा. त्यांचं तत्वज्ञान म्हणजे अनिश्वरवादाचं तत्वज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार ज्यांनी देव नाही असं तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचा विचार सांगत असताना देवानी या नास्तिकांचं मत सांगितले पहा. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम हेतुकम असत्यम अप्रतिष्ठन्ते. त्यांचं असं म्हणणं आहे, हे जग निर्माण करण्यासाठी कुणी देवाची काही गरज लागत, देव वगैरे काही मानायची गरज नाही. हे जगत स्वभावता निर्माण होतं, नॅचरली. त्यांचा स्वभाववाद आहे नाही का. हे सगळं आपोआप निर्माण होतं. त्याच्यामुळे कुणीतरी चेतन करता परमात्मा माना याची काही गरज नाही. बरीच माणसं अशी असतात देव न मानणार. त्यांच्या दृष्टीनं देव म्हणजे कुठेतरी सांदीत आडगळीला पडलेली वस्तू आहे पहा. देव धर्म सांदी पडिले सकळे, पडिले सकळे. 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 विषयी गोंधळ, विषयी गोंधळ लागत जे. विषयी गोंधळ, विषयी गोंधळ लागत जे. देव धर्म सांदी पडिले सकळे, विषयी गोंधळ लागत जे. विषयी गोंधळ लागत जे. महाराज सांगतात, विषयाचं चिरविचिरवण करण्यामध्ये सगळं आयुष्य खर्ची घालणारी भरपूर माणसं आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. आणि या 5 विषयाच्या राशीवरती 10 इंद्रियांचा समुदाय घेऊन लोळायचं काम जीवाचं चाललेलं आहे. त्यांना देवाबद्दल भावना निर्माण होत नाही. पण शास्त्र असं सांगतं, इथं जन्मलेली प्रत्येक व्यक्ती श्रद्धा संपन्न आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा आहे. मग या लोकांच्या अंतःकरणात श्रद्धा नाही आपण असं म्हणतो की नाही, याचं काय उत्तर आहे? त्यांची देवावर श्रद्धा नसते हे बरोबर आहे, पण घरातल्या देवीवर नक्की असते. विठ्ठला विठ्ठला. माऊली सांगतात, भगवान पंढरीनाथाची काया वाचा मनाने पूजा करणारा एखादा भाविक जितक्या तन्मयतेनं देवाची पूजा करतो, हा स्त्रीची उपासना करणारा तिचा भक्त तेवढ्याच तन्मयतेनं आपल्या स्त्रीची उपासना करतो. प्रेमाथिलेने भक्ते जैसे भजिजे कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. माऊली सांगतात, सगळं चित्त एकाग्र करून घरातल्या देवीची उपासना करतो. बायको ग बायको ग माझं सगळं बोल तुला वाहिलं ग, अशी त्याची धारणा असते. तो त्याच्या भार्येला असं म्हणतो, मला नको आई तुला नको सासू, आपण दोघं बसू बायको ग. मला नको बाप तुला नको सासरा, तुझा मला आसरा बायको ग. मला नको बाप तुला नको, मला नको भाऊ तुला नको धीर, तुझा मला धीर बायको ग. मला नको बहीण तुला नको ननंद, तुझाच मला आनंद बायको ग. बाईलं ग माझं सगळं गोद तुला वाहिलं ग. विठ्ठला विठ्ठला. मंदिरातल्या देवावर श्रद्धा नाही, पण घरातल्या देवीची उपासना बंद नाही. माऊली सांगतात, एखाद्या गारुड्याच्या माकडानं त्या आपल्या मालकाच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स जशा तंतोतंत फॉलो कराव्या, तसा हा विचार आपल्या पत्नीच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. जुन्या काळामध्ये मनोरंजनाची काही साधनं नव्हती, इतका विकास झालेला नव्हता. म्हणून खेडोपाडी जाऊन अशी लोकांचं मनोरंजन करायची पहा. मग चौकात तो खेळ व्हायचा. माकड आणि गारुड्याचा खेळ जुन्या काळातलं सांगतोय मी. चौकात माकडाचा आणि गारुड्याचा खेळ जुन्या काळात व्हायचा. आता ते खेळ बंद पडले का? घरोघरी चालू आहे. विठ्ठला विठ्ठला. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. माऊलींची भाषा आहे बरं.
म्हणजे देवावर श्रद्धा नाही, पण नको तिथं श्रद्धा ठेवल्याशिवाय माणसं राहत नाहीत. हा पहिल्या लोकांचा वर्ग आहे, देवाचं अस्तित्व नाकारणारे लोक. याच्यापेक्षा पुढच्या पायरीवरचा जरा बरा आहे. त्याच्या अंतःकरणात परमात्म्याविषयी श्रद्धा आहे, तो भक्तीमध्ये प्रवृत्त आहे, तो पंढरीची वारीही करतो, गळ्यात माळही घातलेली आहे. फक्त दोष इतका आहे, देवाच्या कृपेनं संसार चांगला झाला पाहिजे याच्यासाठी पांडुरंग जवळ केलाय. विठ्ठला विठ्ठला म्हणजे देवाच्या अस्तित्वाविषयी काहीही शंका नाही. पंढरीनाथाची सेवा करण्याची प्रवृत्ती आहे, पण देवाने माझा संसार सुखात चालवला पाहिजे याच्याकरता पंढरीनाथाची वारी, त्याच्याकरता नामस्मरण, त्याच्याकरता गळ्यात माळ घातलेली आहे. म्हणजे परमार्थ करतो, पण परमार्थासाठी परमार्थ करत नाही. संसार मोठा व्हावा याच्याकरता त्यांचा परमार्थ चाललेला आहे. तुकोबारे सांगतात त्यांच्या अंतःकरणात भक्ती आहे, पण भक्ती थोडी आहे आणि संसाराची जास्त गोडी आहे. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी म्हणजे भक्ती करत नाही अशातला भाग नाही, पण थोडी भक्ती करतो आणि विषयाची इच्छा जास्त करतो. म्हणजे कसं आहे, त्याची सेवा आहे वाटीभर आणि त्याची अपेक्षा आहे पाठीभर. विठ्ठला विठ्ठला उत्तम उत्तम प्रकारच्या भोगाचं सेवन मला करायला मिळावं याच्याकरता ही भजन करणारी भरपूर माणसं आहेत. येर बहुत जोडी ती किरीटी जयांची भजने वा वा भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांग झाले. उत्तम उत्तम प्रकारचे भोग मला मिळावे याच्याकरता देवाला जवळ करणारी भरपूर माणसं आहेत. बरीचशी माणसं उपास तापास व्रत वैकल्य वारी नामस्मरण दिंडी सप्ताह वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतात, पण त्या सगळ्या गोष्टी संसार चांगला व्हावा याच्यासाठी करतात. हा ते आपल्याकडे एक सत्यनारायणाचं कर्म करण्याची प्रथा आहे. पहा, विधिवत ते शास्त्रयुक्त ती पूजा आहे, वेदानं सांगितलेलं कर्म आहे, पण ते जोडीनं करायचं असतं. ज्यांचं अजून झालेलं नाही त्यांच्यासाठी ते नाही. ज्यांनी त्या प्रपंचाच्या त्या पसाऱ्यामध्ये उडी टाकलेली आहे त्यांनी ते करायचं असतं, जोडीनं मिळून ते कर्म करायचं. आणि मग त्या सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर ते भूदेव आपल्या हातात थोडं एक थेंबर पाणी देतात, 2-4 अक्षता त्याच्यात टाकल्या जातात आणि एक लांब लचक संकल्प त्या यजमानाकडून वधवून घेतला जातो. तो संकल्प इतका मोठा असतो, देवाला सुद्धा पीडा पडते, महाराज याला द्यावं तरी काय काय नेमकं नाही का. हातात पाणी घेतलेला तो यजमान भगवंताच्या समोर आपल्या मागण्या सुरू करतो. पहा, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपदानां चतुष्पादानां आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सद्गुरु ज्ञानेश्वर देवता कृपा प्रसाद पूजनम अहं करिष्ये. सोडा पाणी. आपल्यात कोणी आहेत का भूदेव? जर असले तर कुठं चुकलं तर दुर्लक्ष करून घ्या, मी काही ब्राह्मण नाही. विठ्ठला विठ्ठला देवाच्या सेवेतली प्रवृत्ती आहे, पण अपेक्षा किती मोठ्या आहेत. माझं रक्षण करा, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा, माझ्या परिवाराचं रक्षण करा. आता कुटुंब आणि परिवाराच्या याच्यात काय बदल आहे? कुटुंब म्हटलं की हम दो हमारे दो पुरतं मर्यादित, पण परिवार म्हटलं की मग बायकोचे पाहुणे, लेकीचे पाहुणे, मेहुणीचे पाहुणे, पाहुण्याचे पाहुणे, ते सगळे परिवारात आले. सगळ्यांचं रक्षण करा. घरातले 2 पायाचे, शेतातले 2 पायाचे, शेतातही 2 पायाचे असतात ना. पोल्ट्री फार्मला चांगले दिवस आहेत सध्या. त्या कोंबड्यांचं सुद्धा देवाने रक्षण करायचं. 4 पायाची जनावरं त्यांचंही पंढरीनाथाने रक्षण करायचं. आणि त्याच्या बदल्यामध्ये तो पूजा करणारा यजमान दक्षिणा किती देत असेल? 51 रुपये किंवा 101 रुपये, फार झालं तर 1100, त्याच्या पुढे नाही. पण 1100 रुपयाच्या दक्षिणेमध्ये देवाने याची एवढी कामं करायची. विठ्ठला विषयवडी भुलले जय हो, विषयवडी भुलले जीव
जीवनाला प्रामाणिक माणसं असावी लागतात. प्रामाणिक शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्या जगण्या वागण्या बोलण्याला संत वचनांचा आधार आहे. नाहीतरी कीर्तनकार प्रामाणिक असला पाहिजे, वारकरी आणि कीर्तनकार प्रामाणिकच असले पाहिजे. कीर्तनकाराच्या बोलण्याला धार असण्यापेक्षा आधार असला पाहिजे. काहींचं बोलणं म्हणजे प्रधानमंत्री निराधार योजना, विठला विठला. सुंदर अशी वारकरी मंडळी आहे, सुंदर अशी प्रमाण देत आहे, चांगली गोष्ट आहे. विषय ओढी बोलले जीव म्हणजे देवाची सेवा करणं चालू आहे, पण देवानं त्याच्यासोबत प्रपंच व्यवस्था सुद्धा बॅलन्स करण्याची कृपा केली पाहिजे. हे आपला परमार्थ असा आहे पहा, नाही का. आमच्याकडे मराठवाड्यात एक पद्धत आहे पहा. एखाद्याचं नवीन लग्न झालं की मग त्याला असं जोडा टेकायला पाठवतात, देवाच्या दारात जायचं त्याने पाया पडायला. मग आमच्याकडून तर निघाला येरमाळा, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, जेजुरी वगैरे करत करत मग माघारी जायचं आहे. नाही तेवढे देव एका चक्कर मध्ये गुंडाळून घरी यायचं. प्रत्येक देवाच्या दारात जाऊन आपला जोडा टेकायचा. कशासाठी? आमचा वेल मांडवावर जाऊ द्या. फक्त मांडवावर जाऊन चालत नाही, त्या वेलीला मोठी मोठी फळं वाढावे भरपूर मोठी फुलं आणि फळं आली पाहिजेत अशी अपेक्षा आहे, नाही का. याच अपेक्षेनं बरीच माणसं परमार्थ करतात. बरेच जण याच्यासाठीच परमार्थ करतात. एक मनुष्य असा होता, बरेच दिवस त्याच्या लग्नाला झाल्यानंतरही त्याच्या प्रपंच वेलीवर एकही फुल उमललं नाही, साधी कळी नाही. एकही कळी उमलली नाही, फुलही नाही. बिचारा नैराश्याच्या गर्ततेमध्ये अडकला आणि मग नैराश्यात सापडलेला माणूस कुठं ना कुठं तरी डोकं टेकवल्याशिवाय राहत नाही. त्यांनी असा विचार केला, इथं तिथं डोकं टेकवण्यापेक्षा देवाच्या दारात आपलं गारानं मांडावं. आणि त्यांनी भगवंतासमोर आपली झोळी पसरली. देवा, तुझ्या कृपेनं मला जर अपत्य प्राप्ती झाली तर मी माझ्याकडे असणारी एक सुंदर गाय आहे, गावरान गाय, सुंदर गाय आहे. आता काही दिवसानंतर ती वासराला जन्म देईल. इतकी छान गाय आहे, ती गाय मी बाजारात विकेल आणि तिचे येणारे सगळे पैसे तुझ्या दानपेटीत टाकेल. फक्त तुझ्या कृपेने मुलगा झाला पाहिजे. देवालाही वाटलं बघावं हा किती टिकतो याच्या वचनावरती, आणि त्याचंही प्रारब्ध अनुकूल झाला असेल म्हणा. कर्मधर्म संयोगानं त्याला मुलगा होण्याची व्यवस्था झाली. आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण देवाला काय केलं, नवस बोललेलो, नवस फेडला पाहिजे. आणि मग तो गाय घेऊन बाजारात विकायला निघाला. पण जात असताना त्याने असा विचार केला, इतकी सुंदर गाय विकायची, त्याचे इतके येणारे पैसे सगळे देवाला द्यायचे, मग आपल्या बुद्धीचा काय फायदा आहे. बुद्धी तर त्यानेच दिली की नाही, मग त्याचा कुठेतरी वापर उपयोग केला पाहिजे. म्हणून जाताना त्यांनी एक सोबत मांजराचं पिलू छोटस घेतलं, युक्ती केली. मांजर सोबत घेऊन निघाला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर एका खुंटीला गाय बांधून शेजारी मांजर आपल्या मांडीवर घेऊन बिचारा तो बसला. मग त्या गायीकडे येणाऱ्या प्रत्येक गिरायकाची नजर पहिल्यांदा जायची. गाय सुंदरच गाय होती. प्रत्येकाने विचारायचं, हा गाय केवढ्याला द्यायची. तो म्हटला, गाय आपल्याला विकायची, पण त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, अटी आहेत काही माझ्या. काय अट आहे? ज्याला गाय घ्यायची त्याला मांजर विकत घ्यावं लागते म्हणला. नुसती गाय आपल्याला विकायची नाही, त्याच्यासोबत मांजर सुद्धा विकत घ्यावी लागते. माणसं म्हणायची, गायचं ठीक आहे, पण मांजर विकत घेऊन करायचं काय. पण एका जणाला जरा गाय जास्त भावली, आवडली, म्हणून त्यानं मांजराची आणि गायची किंमत विचारली. हा सांगा, गायची किंमत काय, मांजरीची किंमत काय. तो बोलायला लागला, हे बघा, गायची किंमत फार काही नाही, 500 रुपये आहे. 500 रुपयाला गाय देऊन टाकायची. आणि मांजरीची म्हटलं 65,000. मांजरीची किंमत आहे 65,000 आणि गायची किती, 500 रुपये. गाय घेणाऱ्याने असा विचार केला, आपल्याला काय करायचंय, मांजरीचे म्हणून गायचे म्हणून मांजरीचे पैसे देऊन टाकून गाय घेऊन जाऊ. त्याने दोन्हीही पैसे दिले
आणि गाय आणि मांजर घेऊन निघाला. ह्या माणसानं मोठी युक्ती केली. 500 रुपये उजव्या हातात घेऊन आपल्या शर्टच्या उजव्या खिशात, आमचा खिसा इकडे असतो म्हणून इकडे हात गेला, बरं आमचा इकडे असतो खिसा, तुमचा इथं राहतो खाली, नाही का, म्हणून त्यानं 500 रुपयाची नोट घेऊन आपल्या उजव्या खिशात ठेवली. आलेले 65,000 पुन्हा डाव्या खिशात घेतले. देवाच्या दारात गेला आणि सांगितलं, देवा मी माझ्या शब्दाला जागलो, बरं मी माझे गाय 500 रुपयाला विकली, हे पैसे घे तुझ्या दानपेटीत. विठ्ठला 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 अशीही भक्ती करणारी भरपूर माणसं आहेत. प्रपंच विस्तारासाठी परमार्थ करणारे अनेक लोक आहेत, पण हा दुसरा वर्ग आहे. पण यापेक्षा श्रेष्ठ भक्तांचा असा वर्ग आहे ज्यांना देवाकडून कशाची अपेक्षा तर नाहीच नाही, पण देव जरी संसारातलं काही द्यायला तयार झाला तरी त्यात त्यांना घ्यायचं नाही. पहा हा वर्ग आहे ज्ञानोबा तुकोबारांसारख्या भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज सारख्या संतांचा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकाची, सगळं अंतःकरण निर्वासन झालेलं आहे. अंतःकरणामध्ये प्रपंचाची एकही कामना ज्यांची शिल्लक राहिलेली नाही. सगळ्या कामना त्यांनी हृदयातून काढून टाकलेल्या आहेत. कारण परमार्थ करत असताना कामनेचा प्रतिबंध जर निर्माण झाला तर मनुष्य देवापर्यंत जाऊ शकत नाही. पहा त्या व्यक्तीने केलेली सेवा त्याच्या इच्छा पूर्तीसाठी होती. म्हणून ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी हृदयातल्या सगळ्या कामना टाकून दिल्या पाहिजे. तुकोबारांच्या भाषेत सांगतो, महाराज सांगतात ज्याला असं वाटतं आपल्याला भजनाचं फल मिळावं त्यांनी कामनेचा त्याग केला पाहिजे. कामनेचा त्यागे भजनाचा लाभ झाला, पद्मनाभ सेवारुणी झाला, पद्मनाभ सेवारुणी. कामनेचा त्यागे भजनाचा लाभ झाला, पद्मनाभ सेवारुणी. कामनेचा त्याग केल्याशिवाय भजनाचं खरं फल मिळत नाही. म्हणून या संत महात्म्यांनी हृदयातल्या सगळ्या कामना सोडून दिलेल्या आहेत. देवाच्या समोर ते आपलं काहीही मागणं मांडत नाही. पहा, कारण मागणीलाही संसारातही किंमत नाही आणि मागणीला परमार्थातही किंमत नाही. व्यवहारामध्ये सदा सर्व काळ मागणारा मनुष्य आपलं क्रेडिट संपवत असतो. त्याला काय म्हणतात व्यवहारात पत. मागणाऱ्या माणसाची पत राहत नाही. पहा, जो मनुष्य सदा सर्व काळ दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याला फारशी काही किंमत नसते. एक सुभाषितकार असं सांगतात, वर्षा ऋतू संपला, विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला असा त्याचा अर्थ होतो. एकदा एखाद्या स्त्रीला अपत्य प्राप्ती झाली की त्या स्त्रीच्या ठिकाणी असणारं लावण्य संपून जातं. एखाद्या महापुरुषांना संतांना जर काही प्रसंगी क्रोध आला, त्यांना नमस्कार केला की त्यांचा क्रोध संपतो आणि आपण आपलं मागणं एखाद्याच्या समोर मांडलं की आपली किंमत संपते. विठ्ठला विशाखांता गता मेघः प्रसूति अंतंच यौवनम प्रणामांतस्तांकोपहा याचनांतम हि गौरवम. याचना केल्यानंतर मनुष्य आपला गौरव नष्ट करून टाकतो. म्हणून मागणीला व्यवहारात सुद्धा किंमत नाही. पहा, उग माणसाने साध्या साध्या गोष्टी कोणाकडेही मागत जाऊ नये. शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, एखाद्याला आपण दे म्हणून असा हात पुढे केला आणि दे म्हणण्याकरता आपलं तोंड उघडलं, आपल्या अंतःकरणात राहणारे 5 देव आपल्या हृदयाला सोडून जातात. पहा, हृदयातल्या देवाने दे हा शब्द ऐकला की ते आपल्या हृदयाला सोडून निघून जातात. देहि इति वचनं श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्रीहि ह्रीहि भीहि धृतयः कीर्तयः. आपल्याकडे असणारी स्वाभिमानाची लक्ष्मी आपल्याला सोडून जाते. श्रीहि ह्रीहि लज्जा आपल्याला सोडून जाते, आपलं धैर्य आपल्याला सोडून जातं, आपली कीर्ती आपल्याला सोडून जाते आणि आपला जगाती असणारी प्रतिष्ठा ती आपल्याकडे राहत नाही. विठ्ठला विठ्ठला मागणीला तशी फारशी किंमत नाही. पण आपल्या संतांच्या गाथेमध्ये मागणीचे स्वतंत्र प्रकरण आहेत की नाही. तुकोबारांच्या गाथेमध्ये मागणी पण अभंगाचे एक प्रकरणच आहे. त्या अभंगात महाराजांनी पांडुरंगाकडे फक्त मागणीच केलेली आहे.
मग कुणी म्हणेल संत मागत नाहीत असं तुमचं व्याख्यान चाललेलं आहे आणि एवढे अभंग असताना तुम्ही मागत नाही असं कसं काय म्हणतात? याचं उत्तर असं आहे, संत मागत नाहीत हेही खरंय आणि संत मागतात हेही खरंय. दोन दोन खरं नसतं, खरं कधी एकच असतं. मग हे दोन परस्पर विरोधी वाक्य यायला लागली, याची संगती काय? त्याचं उत्तर असं, संत महात्मे मागत नाहीत संसारातलं आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठला वारकरी शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य वैकुंठवासी सद्गुरू श्री विठ्ठल बुवा भुले महाराज असं म्हणायचे, बुवा देवाकडं माणसाने संसारातलं काही मागत जाऊ नये आणि परमार्थाला लागतं ते सगळं मागे जावं. असू द्या असू द्या, उद्या कुणी म्हणायला नको रात्रीच्या महाराजाच्या कीर्तनाला काळ कुत्र होतं, हे पांढरं आहे. विठ्ठला संत महात्मे मागत नाहीत पण परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत नाहीत. ज्या वेळेस नामदेवरायांसारखे भक्त महात्मे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्यावेळेस पंढरीनाथालाच असं वाटतं यांनी मला काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून पंढरीनाथ परमात्मा अशा भक्तांच्या चेहऱ्याकडं आशाळभूत नजरेनं पाहतो, यांनी मला काहीतरी मागावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. मग भगवान पंढरीनाथ नामदेवरायला बोलायला लागले, महाराज एवढ्या दिवसापासून प्रदीर्घ काळापासून तुम्ही माझी सेवा करता पण तुम्ही आजपर्यंत काही मागितलं नाही मला. एवढा जीवन संबंध आपला असल्यापासून एक तरी गोष्ट तुम्ही मला मागायला पाहिजे. काही मागितलं नाही, कृपा करून काहीतरी मागा. नामदेवरांनी सांगितलं, देवा माझी मागण्याची इच्छा नाही. का? कारण आमच्या पूर्वसुरी महात्म्यांनी आम्हाला न मागण्याची प्रथा घालून दिलेली आहे. परंपरा घालून दिलेली आहे. शहाणी माणसं परंपरा मोडत नसतात. जी मोठी माणसं असतात ते कधी परंपरा मोडत नाहीत. अलीकडच्या काळामध्ये परंपरेच्या विरोधात जाऊन केलं की लोकांना वाटतं आपण फार मोठी क्रांती केली. पा शहाणा मनुष्य कधी परंपरा मोडत नाही. उलट वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेल्या परंपरेचं महत्व वाढवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अलीकडच्या काळामध्ये परंपरेच्या विरोधात जाणाऱ्याला पुरोगामी म्हणतात. पहा, पुरोगामी. तसा पुरोगामी शब्दाचा अर्थ फार चांगला आहे. पुरतः गमयती. संस्कृतामध्ये जर त्याचा पदच्छेद केला तर पुरतः गमयती असे दोन शब्द तयार होतात. म्हणजे जो पुढे निघालेला आहे त्याला पुरोगामी म्हणतात. पुढे म्हणजे कुठे? जो श्रद्धेने, ज्ञानाने, आस्थेने, भावनेने, विचाराने, प्रेमाने पुढे चाललेला आहे त्याला पुरोगामी म्हणतात. आपले सगळे उद्योग खड्ड्यात जाण्याचे तरीही पुरोगामी. विठ्ठला नामदेवरांनी सांगितलं देवा काही मागायचं नाही, पण पंढरीनाथाने फार आग्रह केला, नामदेवराय तुम्ही स्वतःसाठी मागू नका, पण देव प्रसन्न झाल्यानंतर जगाला कळालं पाहिजे देवाला काय मागावं, नाही का? देवाची प्रसन्नता एखाद्या भक्ताने भविष्यात जर मिळवली तर त्याला काय मागावं हे कळणार नाही ना. म्हणून तुमच्यासारख्या महापुरुषांनी जगाला मागणीचं वळण लागण्यासाठी मागितलं पाहिजे, म्हणून तरी मागा. आणि मग देवाचा आग्रह ज्यावेळेस फार वाढायला लागला त्यावेळेस नामदेवरायांनी आपल्या मागणीला प्रारंभ केला पहिल्या चरणापासून.
चरण सेवा अखंडित अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त श्रेष्ठ नामदेव राय देवाच्या समोर आपलं पहिलं मागणं मांडतात. देवा तुझ्या चरणाची अखंड सेवा आम्हाला घडली पाहिजे, हेच आमचं मागणं आहे. हेची चकारपूर्वक महाराज सांगतात, दुसरं काही मागणार नाही, हेच मागणं आहे. काय मागणं आहे? चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची अखंड सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान पंढरीनाथाच्या चरण सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व पहा. तसे देवाच्या सेवेचे दोन मार्ग आहेत. एका मार्गाला पुष्टी मार्ग असं म्हणतात आणि दुसऱ्या मार्गाला मर्यादा मार्ग असं म्हणतात. ज्या मार्गामध्ये देवाच्या श्रीमुखाला प्राधान्य आहे, देवाचं जे श्रीमुख आहे त्या श्रीमुखाची उपासना ज्याच्यात चालते त्याला पुष्टी मार्ग असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये देवाच्या चरणाचं विशेष महत्व आहे त्याला मर्यादा मार्ग असं म्हणतात. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे मर्यादा मार्गाचे पहा. वारकरी देवाच्या चरणाला जेवढं महत्व देतात तेवढं कशाला देत नाहीत पहा. म्हणून तर 36 तास बारीला उभं राहतात. देवाचं श्रीमुख पाहिल्यानंतर समाधान होत नाही अशातला भाग नाही. पाहता श्रीमुख सुखावले सुख, देवाचं श्रीमुख बघितल्यानंतरही समाधान होतं, पण त्याच्या चरणावर मस्तक टेकवणारी येणारी जी ऊर्जा आहे ती तिथंच आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाची रचना पहा. देखिले तुमचे तोंड निवांत राहील असं पाठ आहे का? देखिले तुमचे चरण. ज्ञानोबाई सांगतात देवा तुमचे चरण बघितल्यानंतर मग समाधान आहे. आता कोठे धावे मन तुझे तोंड देखील नाही असं नाही, तुझे चरण. जोपर्यंत भगवंताच्या चरणाचं दर्शन होत नाही तोपर्यंत वारकऱ्याला समाधान नाही पहा. चरण सेवेचं विशेष महत्व वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं नामदेवराय सांगतात देवा तू काही दुसरं द्यायला जरी तयार झाला तरी दुसरं स्वीकारणार नाही, हे याची मागत आहे. तुझ्या चरणाची आम्हाला वारंवार सेवा घडली पाहिजे. कदाचित ती सेवा करण्यासाठी या जन्मातलं आयुष्य कमी पडलं तर संत म्हणतात मी पुन्हा येईन तुझ्या चरणाची सेवा करेन. घेईन मी सेवा करण्यासाठी जर हे आयुष्य कमी पडलं तर मी पुन्हा येईल. घेईन मी जन्म याचा अर्थ काय? मी पुन्हा येईल. पुन्हा येईनचा उद्घोष करणारे पहिले तुकोबा आहेत. विठ्ठला विठ्ठला संत महात्म्यांना देवाचे चरणाची सेवा त्यांच्या वाढ वडिलापासूनच मिळालेली आहे. महाराज माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा ही त्यांच्या वारसा हक्काने मिळालेलं धन आहे. म्हणून माणसाने वारसा हक्काने आलेलं सांभाळलं पाहिजे. याचा धरीन अभिमान करीन आपले जतन, आपलं हे जतन करणं काम आहे. म्हणून सगळे संत सांगतात देवा तुझ्या चरणाची सेवा सोडून तू काही जरी द्यायला तयार झाला तरी दुसरं आम्ही काही घेणार नाही. मग देवानंही एके दिवशी संत महापुरुषांना विचारलं तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या चरणाची सेवा मागता, माझ्या चरणाजवळ असं नेमकं आहे काय? माझ्या चरणामध्ये असं काय आहे तुम्ही पुन्हा पुन्हा त्याची मागणी करता? संत महात्मे सांगतात तू देवा कितीही मोठा सर्वज्ञ असेनाच का, तुला जगातलं कितीही मोठं ज्ञान असे ना का, पण तुझ्या अंतःकरणात दोन बाबतीत कमालीचं अज्ञान आहे. असं संत बोलू शकतात बरं देवाला. आता देवाला अज्ञान आहे असं म्हणणं म्हणजे कीर्तनकाराचं अज्ञान आहे. कारण ज्याच्या श्वासातून किंवा घोरण्यातून जर वेदाच्या रुचा प्रगट होत असतील तर त्या परमात्म्याकडे अज्ञानाचा काळीमा आहे असं म्हणता येतं का? यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः, वेदानं केलेलं देवाच्या सर्वज्ञतेचं वर्णन आहे पहा. तो सर्वज्ञ आहे. या सृष्टीमधल्या प्रत्येक कणा आणि कणाचं त्याला अतीत अनागत आणि वर्तमान तिन्ही काळाचं एक समय अवच्छेद ज्ञान आहे. म्हणून तर तो देव आहे. तरीही तुकोबारे सांगतात देवा तुला दोन गोष्टीचं ज्ञान नाही. कोणत्या कोणत्या? महाराज सांगतात देवा तुला तुझ्या नामाचं महिमान कळत नाही आणि दुसरी गोष्ट तुझ्या चरणाच्या ठिकाणी काय सुख आहे त्याचा तुला अनुभव नाही. विठ्ठला विठ्ठला
बहुमान दिल्या पाहत घालून किती आनंदाची गोष्ट आहे पाहावं नाही का. नंतर काही ठिकाणी कीर्तनाला अभंग आम्ही घेतो, आम्ही अभंग पुढे वेगळा म्हणत असतो आणि मागचे गवई वेगळाच म्हणत असतात. एका ठिकाणी कीर्तनाला अभंग घेतला होता, नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, हा अभंग घेतला आणि तो गायक काष्ठा आणि चा वेगळं करून म्हणायचा, नाही काष्ठा चा गुमान असं करायचं. बऱ्याच वेळचं त्याचं चाललं होतं, नाही काष्ठा नाही काष्ठा. मी म्हणलं नसू दे काष्ठा, लुंगी नेस विठला जाणते आणि मर्मज्ञ श्रोते कीर्तनाला असले की वक्त्याला सुद्धा एक बोलायची वेगळी ऊर्जा असते. असं म्हणतात वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळेला गायन करावंसं वाटतं. वसंत ऋतूमध्ये कोकिळा गायन करते असं म्हणतात, पण खरं असं आहे वसंत ऋतू कोकिळेला गायला प्रवृत्त करतो. ते वातावरण त्या कोकिळेला ऊर्जा देत असतं. तसं जाणकार आणि मर्मज्ञ श्रोत्यांच्या समोर कीर्तनकाराची प्रतिभा खाडखाड बोलत असते. विठला देवा तुला नामाचं मुद्द्याकडे या, नामाचं तुला महिमान कळत नाही. दुसरी गोष्ट, देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी काय आहे तुला कळत नाही. महाराजांनी सांगितलं, देवाने विचारलं असं काय आहे. संत महात्मे सांगतात, देवा तुझ्या चरणाजवळ आम्हाला जगातली सगळ्या प्रकारची सुख अनुभवायला येत आहे. जगात जेवढं काही म्हणून सुख आहे त्यापेक्षा विलक्षण सुख देवा तुझ्या चरणाजवळ आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. कितीही जुन्या होऊ द्या पण इंजिन व्यवस्थित काम करतं. विठला तुझे पाये सुख सर्व आहे, सुख वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई. अनेक अभंगात संतांनी देवाला असं सांगितलं की देवा तुझ्या चरणाजवळ सुख आहे. मग देवालाही असं वाटलं आपल्या चरणाच्या ठिकाणच्या सुखाचा एकदा अनुभव घ्यावा. म्हणून परमात्म्याने काय केलं, प्रलय कालाच्या वेळेला सगळी सृष्टी जन्मय झाल्यानंतर एका वडाच्या पानावरती बाल रूपामध्ये परमात्मा प्रकट झाले. ती बालमुकुंदाची प्रतिमा आपण बघितली असेल. खाली वडाचं पान आहे, त्याच्यावरती भगवान परमात्मा अत्यंत तान्ह्या अर्भकाच्या रूपात आहेत. देवाने आपल्या दोन्ही हातांनी पायाचा अंगठा धरलेला आहे आणि तो अंगठा परमात्मा आपल्या मुखाकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. पहा, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामि. देवानं आपल्या पायाचं बोट धरलं आणि मुखामध्ये घातलं. देवाला असं वाटलं कदाचित आपल्याला ते सुख अनुभवायला मिळतंय की काय. शेजारी तुकोबाराय उभे होते. महाराजांनी सांगितलं तुला नाही सापडायचं ते सुख, तुझ्या चरणाच्या ठिकाणी असणारं सुख जगात फक्त दोघांना माहिती आहे. एक आमची माता म्हणजे लक्ष्मी रुक्मिणी आई आणि दुसरी तुझे भक्त वैष्णवजन. विठला काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. अनुभव ठाऊका नाही तुझं, अनुभव ठाऊका नाही तुझं, बोल काय कैसे वाटे खरे पण, बोल काय कैसे वाटे खरे पण. अनुभव ठाऊका नाही तुझं, अनुभव ठाऊका नाही तुझं, नाही तुझं, बोल काय कैसे वाटे खरे पण, बोल काय कैसे वाटे खरे पण. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. देवा
तुला तुझ्या चरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाचा अनुभव नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, जे ज्याचं असतं त्याला त्याचा अनुभव नसतो. जे ज्याचंच असतं त्या स्वरूपाचा माणसाला शक्यतो अनुभव नसतो. पहा, तुकोबारांनी 2-4 उदाहरणं गाठ्यामध्ये दिलेली आहेत. शिंपल्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या मोती आहे. त्या मोत्याची किंमत शिंपल्याला माहित आहे का? माहित असते तर त्या मोत्याने आपलं मुख शिंपल्याने बाहेर उघडून तो मोती बाहेर येऊ दिलाच नसता. त्याला त्या मोत्याची किंमत कळत नाही. आईच्या दुधाची किंमत आईला आहे का लेकराला आहे? लेकराला आहे. त्याची गोडी लेकराला माहिती आहे, आईला ती गोडी माहिती नाही. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यासी कामा. महाराज सांगतात, आपल्या सर्व पाकळ्यांनी उमललेली एखादी कुमुदिनी आहे, एखादं कमळाचं फूल आहे. त्या कमळाच्या फुलामध्ये असणारा मकरंद किती श्रेष्ठ आहे याचं ज्ञान त्या कमळाला नसतं. पहा, त्याचं ज्ञान भुंग्याला असतं. जो त्याला जाणणार आहे, भोगणार आहे, त्याला त्याचं ज्ञान जसं असतं तसं देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणचं सुख आम्ही अनुभवत असल्यामुळं तुला ते कळणार नाही. आम्हीच ते प्रेम सुख जाणू, तुझ्या चरणाचं सुख आम्हाला कळत असल्यामुळं चरण सेवा अखंडित. महाराज सांगतात, तुझ्या चरणाची सेवा मला अखंड घडली पाहिजे. थोडा सुद्धा खंड झालेला चालणार नाही. थोडा सुद्धा तुझ्या चरणाचा वियोग मला झालेला चालणार नाही. कारण भगवंताच्या चरणाचा वियोग होणं म्हणजे अनंत दुःख पदरात पाडून घ्यायला तयार होणे. पहा, देवाच्या चरणाचा वियोग माणसाला होऊच नाही. पहा, माणसाच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ देवाचे चरण असावे किंवा आपलं चित्त देवाच्या चरणाजवळ असावं. विठ्ठला माझे चित्त तुझे पाय राहायचे करी काय. तुम्ही प्रमाण देत होते का? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, बोला तुझे वर्णावे गुणा, वर्णावे गुणा, संतांनी आपली चित्तवृत्ती देवाच्या चरणाजवळ स्थिर करण्याची मागणी केली. कारण भगवंताच्या चरणाचा ज्याला साक्षात्कार होतो त्याचा आणि दुःखाचा कायमचा घटस्फोट होतो. पुन्हा दुःखाचं तोंड पाहण्याची त्या माणसाच्या जीवनात वेळ येत नाही. पाहतो का म्हणे, त्याचे पाहिली पाय मग दुःख जाय सर्व माझे. जीवनातलं सगळं दुःख निवृत्त होतं भगवंताच्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर. म्हणून ज्यांना देवाच्या चरणाचं दर्शन झालेलं आहे ते तिथून हालायलाच तयार होत नाही. म्हणून माणसं ठेवले ढकलायला. विठ्ठला सांगतात, देवा तुझ्या चरणाची सेवा अखंड घडली पाहिजे. परमात्म्याच्या चरणाची सेवा घडणं तसं मोठं भाग्याचं काम आहे. आपल्याकडे इथं पंढरीनाथाचं मंदिर होतं आहे. या मंदिराच्या निर्मितीमध्ये ज्यांनी कोणी खारीचा का होईना वाटा उचललेला आहे, अशा प्रत्येक वाटा घेणाऱ्या मनुष्याला देवाच्या चरण सेवेचं फल मिळणार आहे. पहा, नक्की मिळणार आहे. माणसाने आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा विनियोग योग्य ठिकाणी केला पाहिजे. ज्ञानोबांची ओवी आहे का, फार गोड ओवी आहे. माऊली सांगतात, जिथं गेल्यानंतर आपलं सगळं वाटोळं होणार आहे अशा ठिकाणी माणसं कोट्यवधी पैसा खर्च करतात. पण ज्या ठिकाणी द्रव्य खर्ची घातल्यानंतर आपलं जीवन उद्धरून जाणार आहे, आपल्या अंतःकरणाची शुद्धी वाढणार आहे, पंढरीनाथाची आपल्यावर कृपा होणार आहे, तिथं माणसं दमडी सुद्धा खर्च करत नाहीत. पहा, दृष्टा दृष्टाची जोडी लागी भांडवल नसुते कवडी, जेथ सर्वस्व हानी तेथ पोडी वेचिती गा. जिथं सगळं वाटोळं आहे तिथं भरपूर माणसं पैसे खर्ची घालतात, पण आपल्याकडे असणारं द्रव्य अशा कामामध्ये खर्च करणं जास्त गरजेचं आहे. शास्त्रातले एक वचन सांगतो. शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, आपण न्याय्य मार्गाने पैसा मिळवावा. जोडून या अगोदर पैसा मिळवत असताना तो योग्य मार्गाने मिळवावा आणि योग्य मार्गाने मिळवलेल्या पैशाचा काही भाग सत्कार्यामध्ये खर्ची घालावा. त्यांनी काय होतं, आपली उर्वरित राहिलेली संपत्ती शुद्ध होते. पहा, न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमता कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रीत्यर्थ हेतवे. भगवंताची प्रसन्नता होण्यासाठी
आपल्याकडे असलेला काही का होईना पैसा देवाच्या सेवेत खर्ची घातला पाहिजे. म्हणून या मंदिरासाठी सहकार्य करणारा प्रत्येक देणगीदार विठ्ठल परमात्म्याच्या प्रसन्नतेला पात्र आहे. विठ्ठला इथं मंदिर उभं राहिल्यानंतर आपल्याला त्याच्या चरणाचं सुख अनुभवता येणार आहे. तरुण मंडळींनी परमात्म्याच्या चरण सेवेकडे वळलं पाहिजे. पण आताच्या काळातल्या तरुणांकडे पाहिलं की कोणत्याही अंतःकरणाच्या अंतःकरणाला वेदना होतील असं तरुणांचं जीवन आहे. पहा, भाषा प्रभूंच्या भाषेत सांगू का, तुमच्याच भागातले म्हणून बोलतो. आताच्या काळातले तरुण 31st ला धरून आणावे लागतात. तरुण जर धरून आणावे लागत असतील तर ते तरुण जाणार नाहीत, मध्येच कुठतरी मरून जातील. म्हणून तरुणांनी तरुण असेपर्यंत तरुण जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि अशा तरुणांना ज्येष्ठांनी वाट दाखवली पाहिजे. विठ्ठला ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटलं पाहिजे. असून वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. कळतंय ना माझं बोलणं? ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटलं पाहिजे, पण असूनही वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. ज्याच्याकडे असल्यानंतर जे समाजाला वाटत राहतात ते वाटेला लागतात आणि असूनही वाटत नाही ते वाटेतच राहतात. वेगळं काही वाटून घेऊ नका. पण इथं परमात्म्याचं मंदिर उभं राहतंय, देवाची सेवा आपल्याला घडते. आपण भाग्यवान आहोत. देवाच्या चरण सेवेसारखं अनुपम सुख जगात दुसरीकडे कुठं नाही. म्हणून चरण सेवा अखंडित नामदेवराय सांगतात तुझ्या चरणाची अखंड सेवा घडली पाहिजे. आणि मग तू पंढरपूरला राहतो, पंढरपूरला तू राजधानी स्वतःची बनवलेली असल्यामुळं तू जर पंढरपूरला असशील तर तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता आम्हाला सुद्धा पंढरपूरला यावं लागेल. म्हणून पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये राहण्यासाठी लागणारी सगळी कृपा कर दुसऱ्या चरणामध्ये. वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीला. हरिदासाचा हरिदासाचा वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीला. हरिदासाचा सदासंग हरिदासाचा वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीच्या क्षेत्रामध्ये राहण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं पाहिजे. पंढरपूरला जाण्याकरता माणसाला सहजासहजी पंढरपूरला जाता येत नाही. जरी आपल्याला असं वाटलं आता सरकारने फुकट केली 75च्या वरच्यांना एसटी, सोपं नाही महाराज पंढरपूरला जाणं. अनंत जन्माच्या पुण्याच्या राशीचा उदय व्हावा लागतो. त्यावेळेस पंढरपूरला जाण्याची माणसाला बुद्धी होते. पहा, जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्यासी पंढरीची. माणसं जुहू बीचला चौपाटीला सहज फिरायला जाऊ शकतात, पंढरपूरला जाणं तितकं सहज नाही. विठ्ठला त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्याची संपत्ती जमा केलेली आहे. अशा पुण्यवानालाच पांडुरंग बोलवतो. पहा, म्हणून नामदेवराय सांगतात देवा तुझ्या पंढरी क्षेत्रामध्ये राहायला मिळणं पाहिजे. तुमच्याकडे एखादा मनुष्य जर मुक्कामी आला तर वस्तीला आला असं म्हणतात. पहा, वस्तीला आला असा शब्द इकडे आहे. इथला नामदेवरायांचा वास शब्द वस्ती या अर्थाचा आहे.
नामदेवराय सांगतात, देवा तुझ्या पंढरी क्षेत्रामध्ये अखंड मला वस्ती करायला मिळाली पाहिजे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन हेच मज घडो. कोणताही अभंग घ्या तुम्ही संतांचा, संतांच्या सगळ्या मागण्या याच मागणीच्या भोवती फिरतात. हेची व्हावी माझी आस आणि पंढरीचा वार करी. पंढरीच्या क्षेत्रामध्ये जायला मिळणं तशी फार भाग्याची गोष्ट आहे. कारण पंढरी क्षेत्रामध्ये देवानं आपलं विलक्षण रूप त्या ठिकाणी प्रगट केलेले पहा. इतर ठिकाणी परमात्मा कितीही जवळचा भक्त असू द्या पण त्याला गाभाऱ्यात येऊ देत नाही पहा. डिस्टन्स मेंटेन करायला लावतो, सोशल डिस्टन्स ठेवा म्हणतो, जास्त जवळ येऊ नका. हा विटीवरती उभा असणारा पंढरीनाथच एकमेव देव असा आहे. आपल्याकडे आलेल्या कोणत्याही भक्ताचा स्वीकार करतो महाराज. मग तो भक्त कसाही असला तरी पापी जैसे तैसे पापी जैसे देवाला वचनात बांधून घेतलेला आहे. म्हणून देवाकडे जाणाऱ्या कोणत्याही स्तरावरच्या मनुष्याचा देवाला स्वीकार करावा लागतो. देवाकडे जाणाऱ्याच्या परमात्मा फाईल उचकत बसत नाही, त्यांनी मागं काय केलंय ते अजिबात पाहत नाही. त्याच्याकडे आला ना त्याचा झाला. त्याच्या दर्शनाला एखादा भक्त गेला की देव त्याला आपल्यासारखं करून घेतो. मग त्याचं जीवन पूर्व जीवन कितीही दूषित असू द्या पण परमात्मा त्याचा स्वीकार करतो. पहा, समुद्राच्या दिशेनं प्रवाहित होणाऱ्या ज्या नद्या असतात त्या नद्या आपल्यासोबत बरीचशी घाण घेऊन येतात, गढूळ पाणी आणतात, बराचसा कचरा घेऊन येतात. मग समुद्र असं कधी म्हणतो का एवढी घाण घेऊन तुम्ही माझ्याकडे आला तुमचा स्वीकार करणार नाही, युटर्न घ्या माघारी जा? समुद्र असं कधी म्हणत नाही. उलट समुद्र आपलं पोट जास्त मोठं करतो. पहा, तुमच्या जवळ आहे समुद्र म्हणून तुम्हाला माहित आहे, आम्ही फक्त चित्रातच बघत होतो. विठ्ठला घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट करी वाढ पोट समुद्रचे. बाबांची ज्ञानेश्वरी चांगली तयारी. पहा, विठ्ठला परमात्मा आपल्याकडे आलेल्या भक्तांचा स्वीकार करतो. पहा, मला एक सांगा, आपल्या भक्तांच्या सगळ्या यादीचा जर आपण विचार केला, सजन कसायांचं चरित्र सांगण्याचं काही कारण आहे का? सजन कसाया आज माघ शुद्ध एकादशीचा पवित्र दिवस आहे तरी मी इथं उभा राहून बोलतोय नाही. तुकोबारे सांगता की त्या सजन कसायाला भगवान पंढरीनाथ मांस विकू लागत होता. आताच्या काळातल्या एखाद्या कीर्तनकारानं, क्षमा मागून बोलतो, साईड बिझनेस म्हणून ते दुकान टाकलं तर चालेल का? हरिभक्ती परायण अमुक अमुक चिकन सेंटर चालेल का? चालणार नाही. का चालणार नाही? सजन कसाईंचं चालतं, मग आमचं का नाही चालणार? त्याचं उत्तर असं आहे, जरी सजन कसाई मांस विकत असताना दिसत असले तरी त्यांचं हृदय त्यांनी परिपूर्ण रूपानं देवाला देऊन टाकलेलं आहे. मांस विक्रीच्या दुकानात उभं राहून त्यांचं भजन चाललेलं आहे आणि जिथं उभं राहून भजन करायला पाहिजे तिथं आपली पिक्चरची गाणी आहेत. विठ्ठला परमात्म्याच्या क्षेत्राची वस्ती होणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून नामदेव काय सांगतात, वास द्यावा पंढरीचा देवा, पंढरी क्षेत्रामध्ये राहायला जागा दे. कारण पंढरीत राहिलं की आपोआपच संतांची संगती घडते. पंढरीच्या क्षेत्रामध्ये तुझ्या दर्शनाला येणारे जे संत आहेत त्या संतांच्या संगतीसाठी मला काही विशेष प्रयत्न करावा लागणार नाही. वास्तविक संतांची भेट फार अवघड आहे असं शास्त्र आहे. 2-3 गोष्टी आपल्याकडे दुर्लभ म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संतांची भेट अति अवघड म्हणून सांगितली. सामान्य अवघड नाही, बहु अवघड असे संत भेटी. संतांची भेट फार अवघड आहे आणि असे अवघड असणारे संत जर सहजासहजी मिळत असतील तर का राहू नये पंढरपूरला? पंढरपूरला राहण्याचं सौभाग्य दे आणि पुन्हा पुन्हा संतांच्या संगतीचं सुख माझ्या पदरात टाक. सदा संग हरिदासांचा संघ सदा पाहिजे.
थोड्या वेळापुरता चालत नाही का? अखंड जया तुझे अखंड जया तुझे, अखंड जया तुझे प्रीती, भजते दयाची संगती, भजते दयाची संगती. भगवे कमलापती, भगवे कमलापती. विठला विठला अखंड पाहिजे, अखंड जया देवा तुझ्या संबंधातलं प्रेम ज्यांच्या अंतःकरणात स्थिरावलेलं आहे अशा हरिदासांचा संग अखंड पाहिजे. कारण संतांच्या संगतीतलं जगणं हेच भलं जगणं आहे. लोका म्हणे जिने भले संत संग हरिजना सवे भेटी नहो अंग संग अंग संग तुटे. म्हणजे हरिजनांचा एक क्षणभर सुद्धा वियोग झालेला सहन होत नाही. पहा, दुर्जनांचा संयोग झाल्यानंतर माणसाला दुःख भोगावं लागतं आणि सज्जनाचा वियोग झाल्यानंतर दुःख भोगावं लागतं. सज्जन आणि दुर्जन दोघंही जगाला त्रास देतात असं एका भक्ताचं म्हणणं आहे. सज्जन आणि दुर्जन दोघंही जगाला पीडा देतात. फक्त दुर्जनाच्या संपर्कात गेलं की पीडा आहे आणि सज्जनापासून लांब गेलं की पीडा आहे. विठ्ठला सदा संग हरिदासांचा. नामदेव सांगतात सदा सर्वकाळ आम्हाला हरिदासांची संगती घडू दे. संतांची संगती मागणारे तर हजारो आठवण महाराज संत वाङ्मयात आहे. हजारो, त्याच्या वर निघतील पण कमी निघणार नाही. कितीतरी अभंगात संतांनी साधू पुरुषाची संगती मागितली. पहा, मनुष्य संग केल्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. एक क्षणभर सुद्धा माणसाला एकट्याला जमत नाही. पहा, कोणाची नाही कोणाची संगती माणसं करतात. मग कोणाची तरी संगती करून आपलं जीवन अधोगतीला नेण्यापेक्षा अशाची संगती करावी ज्याच्या संगतीत आपण माहिती
असतं. विठ्ठला विठ्ठला. महिला मंडळींनी फक्त कीर्तनात बसून डोळ्याला पदर लावायचं काम करू. माय महाराजांनी रात्री किती रडवलं. याच्यासाठी फक्त कीर्तनाला यायचं नाही, असा आपला सक्रिय सहभाग असणं सुद्धा गरजेचं आहे. काही लोकांना स्त्रियांकडे बघितलं की त्यांच्या कपाळाला आट्या पडतात पहा. हा, नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, इस नारी से पैदा हुए कृष्ण भीष्म. ही मातृशक्ती फार मोठी आहे आणि ज्या ठिकाणी मातृशक्तीचा सन्मान आहे जगातले सगळे देव त्या ठिकाणी वसतील आहेत. विठ्ठला सदा संग हरिदासांचा. कोणाचा तरी संग केल्याशिवाय जर आपण राहू शकत नाही तर संतांची संगती करण्याने जर आपलं सर्व जीवन उद्धरूनच जाणार असेल तर कोणाच्याही संगतीत जाण्यापेक्षा संतांच्या संगतीत जावं. संगती हा विषय तसा मुळात बाधकही नाही आणि साधकही नाही. संगतीला विषय काय आहे त्याच्यावरून संगतीची साधक बाधकता ठरलेली आहे. संगतीला विषय योग्य असेल संगती चांगली आहे, संगतीला विषय चुकीचा असेल संगती बाधक आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. म्हणून अधमाची संगती माणसाने टाळली पाहिजे. सामान्यतः 4 प्रकारची संगती आपल्याला करता येणं शक्य आहे. जीवानं जीवाची केलेली संगती, जीवानं देवाची केलेली संगती, जीवानं संतांची केलेली संगती आणि जीवानं दुर्जनाची केलेली संगती. हे संगतीचे 4 प्रकार आहेत. पण आपण पहिल्यांदा संगती करावी ती अगोदर संतांची. संग संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, उगवा वासना लिगाड. अगोदर संतांची संगती करावी. पण कोणी म्हणेल संतांच्या संगतीत मिळतं काय? राजा भर्तृहरींनी आपल्या नीती शतकामध्ये संतांच्या संगतीचे फायदे सांगणारा एक श्लोक लिहिलाय पहा. त्याच्यामध्ये 6 प्रकारचे फायदे भर्तृहरींनी आपल्या समोर व्यक्त केले. जाढ्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम, मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति, चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम, सत्संगतिः कथय किन्न करोति पुंसाम. 6 प्रकारची फलं भर्तृहरींनी त्या श्लोकात व्यक्त केली आहे. जाढ्यं धियो हरति. संतांच्या संगतीत गेलेल्या मनुष्याच्या बुद्धीचं जडत्व नाहीसं होतं. एखाद्याला समजा फारच जड बुद्धी असेल, मंद बुद्धी असेल, असा मंद बुद्धीचा माणूस नाही, रेडा गेला तरी तो जगात देव होतो. विठ्ठला सिंचती वाची सत्यम. दुसरा फायदा सांगितला, संतांच्या संगतीत जाणाऱ्या माणसाची वाणी सत्याने सुशोभित होते पहा. त्याच्या वाणीवरती सत्याचा अलंकार चढतो. सिंचती वाची सत्यम मानोन्नतिं दिशती. संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाचा त्रैलोक्यात मान होतो. महाराज त्रैलोक्यात मान होतो. अहो एखादा चेतन मनुष्य संतांच्या संगतीत गेला तर कौतुकाचा विषय नाही. ज्ञानोबरांसारख्या साधू पुरुषांनी ज्या दगडाला पाठ लावली, माऊलींनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं सुद्धा मंदिर होतं. विठ्ठला मानोन्नतिं दिशती. किती मान वाढतो महाराज. संतांच्या संगतीत गेलेल्या घोड्याला सुद्धा किंमत नाही. किंमत आहे. जी बाई घरी आपल्या नवऱ्याच्या पाया पडत नाही तीच माता माऊली जर वारीला आली तर महाराज घोड्याच्या डोक्याला केस राहत नाही इतकं त्याच्या पाया पडतात. कारण संतांच्या संगतीत गेला की मान आहे. मानोन्नतिं दिशती पापम अपहा करोति. संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाचं कोणतंही पाप शिल्लक राहत नाही. पुढे सांगितलं, चेतः प्रसादयति. त्या मनुष्याच्या चित्ताला अखंड प्रसन्नता प्राप्त होते. चेतः प्रसादयति दीक्षित तनोति कीर्तिम. आणि संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाची त्रैलोक्यात कीर्ती होते. म्हणून सदा संग हरिदासांचा. विठ्ठला सांगतात देवा, पंढरीच्या क्षेत्रामध्ये राहायला मिळू दे, संतांची संगती मिळू दे आणि मी कोणत्याही जन्मामध्ये जरी कोणत्याही योनीमध्ये जातीमध्ये जन्माला आलो तरी माझ्याकडून भक्तीची साधना सुटू देऊ नको. जन्म हो का भलते याती परी न चुके हरी भक्ती. मला सांगतो देवा तुला कोणता जन्म द्यायचा असेल ते दे, फक्त त्या जीवनामध्ये तुझी भक्ती आमच्याकडून संपली नाही पाहिजे. भक्तीची साधना अवरुद्ध झाली नाही पाहिजे. आपल्याला भक्ती करण्यासाठी कोणतीही जात आडवी येत नाही पहा. कोणत्याही जातीत जन्माला आलेला मनुष्य भक्ती करतो. मना येईल तो जन्माते, मना येईल तो जन्माते, बोलते नाही, बोलते नाही, तुझे मी सांगरे
कमळामध्ये जन्म हो का फलते याती. नामदेवराय सांगतात कोणत्याही यातीमध्ये जन्म होऊ दे. आदित्याच्या यातीत सुद्धा संत समागम एखादी परी व्हावे व्हावे त्याचे द्वारी. तुझे दारीचा कुत्रा नको मोकल उदातारा. संत महात्मे सांगतात कुत्र्याचा जन्म झाला तरी बेहतर, पण ज्ञानोबारांच्या दारात झाला पाहिजे. विठ्ठला भक्ती करण्यासाठी जातीचा काही प्रतिबंध मानायची गरज नाही. वारकरी संप्रदायात जातीला फारसं महत्व नाही. पहा हा यातायाती धर्म नाही विष्णुदास किंवा तुका म्हणे याती कोका तयाची गळती. कोणतीही जाती मनुष्याची असू द्या, मनुष्य भक्ती करण्याच्या कामात समर्थ होतो. वारकरी संप्रदायामध्ये जातीला फार किंमत नाही, तरी काही काही जाती निर्माण झाल्या जात पाहणाऱ्या. वारकरी संप्रदायात जातीचं महत्व नाही, तरी ही जात पाहणारी एक वेगळी जात सध्या निर्माण झाली आहे. कीर्तन घेताना सुद्धा विचारतात तो आपल्या जातीचा आहे का. विठ्ठला जाती भेदाची बंधन संतांनी 700 वर्षापूर्वी झुगारून दिली होती. पहा सकळांची येथे आहे अधिकारी, येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकारी. सकळ शब्दामध्ये सगळ्या जाती आल्या. पहा कोणत्याही जातीतला मनुष्य असला तरी तो भगवंताची उपासना भक्ती करू शकतो. 700 वर्षाच्या पूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एक संत संमेलन भरलं होतं. पहा संत संमेलन भरलं. भगवान श्री ज्ञानोबा त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या संमेलनातले प्रमुख वक्ते होते भक्त श्रेष्ठ नामदेवराय. आता संतांच्या कोणाच्या जातीचा मला उल्लेख करायचा नाही, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. नामदेवरायांचं तिथं कीर्तन आहे. गोरोबा काकांची पखवाज वाजवण्यासाठी साथ आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लांबून पुन्हा कबीर महाराज आलेले आहेत. आणि ही सगळी संतांची सभा उभी असताना त्याचं सूत्रसंचलन करण्याचं काम संत जनाबाईंकडे आहे. पहा जी जनाबाई नामदेवरायांच्या घरामध्ये धुणं भांड्याचं काम करत होती, दासी म्हणून ज्यांचं सगळं जीवन आहे, त्या जनाबाई त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत होत्या. त्या काळात स्त्रीला किती मोठा अधिकार होता याचा विचार करा. असू द्या त्याच्या हक्काच आहे ते. त्यांनी तोंड लावले म्हणलं त्याच आहे ते. आता नाही जनाबाई त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत होत्या आणि सांगत होत्या जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, माऊलीला अभंग बोला असं सांगण्याचं सामर्थ्य त्या जनाबाईकडे होतं. इतका मोठा अधिकार आहे महाराज, इतका मोठा अधिकार. त्याचाही काहीतरी अधिकार असेल कीर्तनकाराच्या गादीवर येण्याचा. विठ्ठला त्याचं कोणतं पुण्य उदयाला आलंय आपल्याला माहिती नाही. बरीच लोक 120 वर्ष आयुष्य जगतात पण कीर्तनाच्या मांडवात येत नाही. हा गादीवर आलाय. भक्तीचे साधन आहे. जन्म हो का भलते याते परी न चुके हरिभक्ती. परमात्म्याची भक्ती ही कोणत्याही जन्मामध्ये गेल्यानंतर करता येते. म्हणून नामदेवराय सांगतात देवा कोणत्याही जातीत जन्माला घाल, पण तुझी भक्ती चुकू देऊ नको. आणि पुन्हा पुन्हा माझं तुझ्याकडे हेच मागणं आहे शेवटच्या चरणात. नामा म्हणे कमळापते, नाम 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 म्हणे कमळापते,
नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामदेवराय सांगतात देवा हेच पुन्हा पुन्हा आमचं तुझ्या चरणाला मागणं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागणं आम्ही तुझ्या समोर निवेदित करणार नाही. म्हणून तू जर आमच्या भक्ती साधनेवरती संतुष्ट असशील तर अभंगामध्ये केलेल्या मागण्या आमच्या पूर्ण करण्याची कृपा कर. 2-4 प्रकारचं मागणं नामदेवरायांनी देवाच्या समोर निवेदित केलेलं आहे. आपणही पांडुरंगाला असं म्हणू देवा 34 वर्षापासून आम्ही तुझी सेवा करत आहोत आणि जर तू आमच्या सेवेला प्रसन्न असशील हेच द्यावे पुढत पुढते पुन्हा पुन्हा तू आम्हाला अशी सेवा करण्याचं सद्भाग्य आमच्या पदरी टाक जेणेकरून आमचं जीवन याच जीवनामध्ये कृतार्थ करून घेण्याची संधी आम्हाला प्राप्त करून घेता येईल आणि मानव जीवनाचा यथार्थ वापर करून तुझ्या चरणाच्या जवळ आम्हाला स्थान मिळवता येईल. अशा प्रकारच्या काही मागण्या भक्तश्रेष्ठ नामदेवरायांनी देवाकडे केलेल्या आहेत. यथामती यथा अवकाश अभंगाचा आपला विचार झालेला आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला अनुसरून अभंग सोडवण्याचा जमेल तसा प्रयत्न केलेला आहे. या कीर्तनाला येण्याच्या अगोदर घरी येऊन गुगल मॅप थोडासा बसल्या बसल्या चेक केला. अंतर किती आहे अंतर बघितल्याबरोबर 420 किलोमीटर दाखवलं. मला इथं थोडंसं कसतरी झालं 420 किलोमीटर बघितल्याबरोबर पण म्हटलं आता पत्रिकेवर फोटो छापलेला आहे पुन्हा नाही गेलं तर माणसं म्हणतील महाराज 420 आहे का. अंतर 420 असे नका पण आपल्याला कोणी 420 म्हणू नये म्हणून जाणं गरजेचं आहे. इतकं प्रेमाचं आमंत्रण आणि त्या आमंत्रणाचा प्रेमपूर्वक स्वीकार करून आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. झालेली चिंतन सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी भक्त श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी आदी करून सर्व महापुरुषांच्या चरणी निवेदित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. आपल्या समोर जे काही शास्त्र चिंतन मी व्यक्त करू शकलो ते व्यक्त करण्याची कृपा मला ज्यांच्याकडून मिळाली ते माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर आणि गाथा मूर्ती रामभाऊजी महाराज राऊत या 2 महाराजांच्या चरणात बसून
पंढरी क्षेत्रामध्ये 8 वर्ष चातुर्मास ऐकण्याचा योग आला. गुरुवर यांच्या कृपेनं आपल्या समोर बोलू शकलो. झालेली चिंतन सेवा भगवान पंढरीनाथासमोर निवेदित करतो आणि लांबत चाललेला वाद विस्तार याच ठिकाणी सीमित करतो. ज्ञानेश्वर पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मी तुका हने तुकाराम तुकाराम